Welcome to AV number 8. Rewrite the sentences by using not only but also. Not only but also आपल्याला वापरायचं आहे. बघूया आपण सेंटेन्स नंबर 1. The petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on the treetops. The petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on the treetops. The petrified langurs not only speeded to the trees near and far but also secured. म्हणजे इथला जो अँड आहे ना मित्रांनो, नियर अँड फार ही एक प्रकारची फ्रेज आहे, ही प्रकारची नियर अँड फार. आणि हे जे अँड आहे ना, दिस अँड द फंक्शन ऑफ दिस अँड इज नथिंग बट इट जॉईन टू सेंटेन्सेस. इथे दोन वाक्य जोडले जातात बघा. म्हणून त्या ठिकाणी द पेट्रिफाईड लंगूर्स नॉट ओनली स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार बट ऑल्सो सेक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन द ट्री टॉप्स. म्हणजे इथे ते बट ऑल्सो येतो. नेक्स्ट, उंबरझरा इज द हेवन फॉर टायगर्स, लिओपार्ड्स अँड स्लोथ बियर्स. उंबरझरा इज द हेवन not only for tigers, leopards, but also sloth bears. Umbarzara is the haven not only for tigers, leopards, but also इथे and ने वाक्य जोडले गेले, but also sloth bears. Next, number 3. I cross a cement pillar and stones stocked by the Forest Development Corporation. I cross the cement pillar and stones stocked by the Forest Development Corporation. Not only, इथे जो आहे हा डीड घ्यायचा आहे. Not only did I cross the cement pillar and stones, not only did I cross the cement pillar, but also stones stacked by the Forest Development Corporation. Not only did I cross the cement pillar but also stones stacked by the Forest Development Corporation. हा जो अँड आहे हे दोन वाक्य जोडतोय. हा जो क्रॉस्ड आहे याला आपण डीड जो आहे हा लागला आहे, कारण डी किंवा ईडी प्रत्यय असेल तर तो डीड असतो. म्हणून या ठिकाणी आपण केलं नॉट ओनली डीड आय क्रॉस द सिमेंट पिलर असं वाक्य आपण तयार केलं, बट ऑल्सो स्टोन स्टॅक बाय द फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नॉट ओनली बट ऑल्सो आपण पूर्ण केलेली आहेत. पुढे आपण जाऊया A5 कडे आपण जाऊया. युअर कॉलेज हॅज डिसाइडेड टू सेलिब्रेट द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. मिस्टर किरण पुरंदरे हॅज बीन इन्व्हायटेड ॲज द चीफ गेस्ट फॉर द इव्हेंट. Imagine you are the secretary of the nature club of your college and you have to conduct an interview of Mr. Kiran Purandare. Frame 8 to 10 questions for the same. तर आता आपल्याला अतिशय सुंदर असा हा एक करायचा आहे. युअर कॉलेज हॅज डिसाइडेड टू सेलिब्रेट द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. तर आपल्या कॉलेजने ठरवलेलं आहे की ह्या ठिकाणी जो जागतिक पर्यावरणाचा दिवस जो आहे तो आपण साजरा करायचा आहे असं ठरवलेलं आहे. मिस्टर किरण पुरंदरे हॅज बीन इन्व्हायटेड ॲज द चीफ गेस्ट फॉर द इव्हेंट. आणि या घटनेसाठी ह्या दिवसासाठी त्या ठिकाणी आपल्याला चीफ गेस्ट म्हणून त्या ठिकाणी मुख्य पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी किरण पुरंदरे यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे. इमॅजिन यू आर द सेक्रेटरी ऑफ द नेचर क्लब ऑफ युअर कॉलेज. कल्पना करा की तुम्ही तुमच्या कॉलेजचे जो निसर्ग मंडळ आहे त्या निसर्ग मंडळाचे तुम्ही सचिव आहात, सेक्रेटरी आहात. यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ मिस्टर किरण पुरंदरे. तुम्हाला या प्रसंगी किरण पुरंदरेंची मुलाखत घ्यायची आहे आणि तुम्ही सचिव म्हणून त्या ठिकाणी कोणते 8 ते 10 प्रश्न त्यांना विचारणार. ते 8 ते 10 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. तर आपण 8 ते 10 प्रश्न तयार करूया आणि थोडं एक सुरुवात आपण करूया. फ्रेंड्स, वी आर फॉर्च्युनेट टू हॅव विथ अस द वेल नोन एन्व्हायरमेंटलिस्ट मिस्टर किरण पुरंदरे. पहिल्यांदा आपण मुलांना ॲड्रेस केलेला आहे. आपण सचिव आहात आणि मुलांना सांगत आहोत आपण की मित्रांनो, आपण अतिशय सुदैवी आहोत की आपल्याकडे प्रसिद्ध असे पर्यावरणवादी त्या ठिकाणी मिस्टर किरण पुरंदरे इथे आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत. हू हॅज काइंडली कन्सेंटेड टू बी द चीफ गेस्ट ऑफ टुडेज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशन इन आवर कॉलेज. आणि त्यांनी
प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी एक जे पद आहे ते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. आय एम इंडीड ब्लेस्ड टू गेट अ चान्स टू टॉक टू हिम अँड आय एम व्हेरी शुअर यू ऑल विल बी व्हेरी हॅपी टू लिसन टू हिम. मला खरंच मी अतिशय स्वतःला नशीबवान समजतो की एक चांगली संधी मला मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून का होईना मी त्यांच्याशी बोलण्यास मी अतिशय उत्सुक आहे. मला ही अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा त्यांना ऐकण्यासाठी अतिशय आसुसलेली आहात. तर बघूया आपण त्यांच्याशी बोलूया. गुड आफ्टरनून सर. आय एम डॅश मी आय एम डॅश Secretary of the Nature Club of our college. It is a pleasure to have you amongst us and my friends and I will have an interesting time listening to you. तर मी तुमचं स्वागत करतो सर. मी आमच्या ह्या संपूर्ण कॉलेजच्या वतीने माझे मित्र आणि सर्व आमचा कॉलेज जो आहे तो तुम्हाला ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. तुमच्याशी बोलण्याला मला निश्चितच आज आवडेल. लेट मी स्टार्ट विथ द बेसिक क्वेश्चन सर. वाय डिड यू डिसाईड टू टेक अप एन्व्हायरमेंट स्टडीज. तर मी अतिशय एक बेसिक क्वेश्चन तुम्हाला पहिल्यांदा विचारतो की सर व्हाय डिड यू डिसाईड टू टेक अप एन्व्हायरमेंट स्टडीज. तर तुम्ही पर्यावरणाचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासासंदर्भात तुम्ही का निवडलं, हे क्षेत्र तुम्ही का निवडलं असं मी तुम्हाला विचारेल. हा पहिला प्रश्न आपण त्या ठिकाणी तयार केला. वॉज इट युअर पॅशन टू कनेक्ट विथ एन्व्हायरमेंट राईट फ्रॉम युअर चाइल्डहूड. तुम्ही अगदी बालपणापासून त्या ठिकाणी तुमचं असं काही पर्यावरणाशी तुमचं काही कनेक्शन होतं का ते सांगा. When you decided to take up such an unusual course at your time, what was the reaction of your parents? आणि त्यावेळेला तुमच्या पालकांची, तुमच्या आईवडिलांची काय रिॲक्शन होती जेव्हा तुम्ही निसर्गाचं अध्ययन करायचं ठरवलं त्यावेळेला तुमच्या वडिलांची काय रिॲक्शन होती. यू हॅव सो मेनी पॅशन्स, अ बर्ड कॅचर, अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, अ रायटर. विच वन ऑफ दीज हॅव यू एन्जॉय द मोस्ट अँड वाय. तर तुम्हाला खूप तुमच्या आवडी आहेत. तुम्ही पक्षी निरीक्षक आहात, तुम्ही वन्यजीवांचे तज्ज्ञ आहात, तुम्ही लेखक आहात. विच वन ऑफ दीज यू एन्जॉय द मोस्ट अँड वाय. यातली कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडते आणि का आवडते ते सांगा. युअर बुक हॅज गॉट मेनी नॅरेशन्स ऑफ युअर ॲडव्हेंचर्स इन द जंगल. तुमच्या पुस्तकात अनेक साहस जी आहेत त्या पुस्तकातली तुम्ही वर्णन केलेली आहेत. टेल अस एनी वन स्पाईन थ्रिलिंग एपिसोड विच विल हॉन्ट यू. तर यातला अगदी चित्तथरारक असा एखादा प्रसंग तुमच्या बाबतीत घडेल, तुम्हाला जो अतिशय मेमोरेबल वाटतो तो प्रसंग तुम्ही सांगाल का. एक प्रसंग आम्हाला सांगावा. यू हॅव फाउंडेड किकाज बर्ड हब टू स्प्रेड बर्ड फार्मिंग अमंग स्कूल गोईंग चिल्ड्रन इन महाराष्ट्र. तर किकाज बर्ड नावाची तुम्ही संस्था स्थापन केलेली आहे की जी संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी मुलांसाठी काम करते. हाऊ इज द रिस्पॉन्स. तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळतो त्या जी संस्था आहेत किंवा त्या विशिष्ट अशा त्या संघटनेकडनं काय तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे. हाऊ डू यू मोटिवेट टुडे चिल्ड्रन हू आर ब्लेम फॉर बिईंग काउच पोटॅटोज. तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट कराल की जे सध्या अलीकडे टी व्हीच्या मागे लागलेले असतात, काउच पोटॅटो असतात, सातत्याने टी व्ही बघणारे जे मुलं आहेत यांना तुम्ही कसं मोटिवेट करणार ते सांगा. यू आर द फाउंडर ऑफ निसर्गवेद ऑर्गनायझेशन. प्लीज टेल अस अबाउट दिस ऑर्गनायझेशन. तुम्ही निसर्गवेद ही संस्था स्थापन केलेली आहे, त्या संस्थेबद्दल आम्हाला काही माहिती सांगा. यू आर पॅशनेट अबाउट नेचर अँड फॉर्च्युनेटली यू हॅव चोजन अ प्रोफेशन कनेक्टेड विथ इट. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ चूजिंग वन्स प्रोफेशन अकॉर्डिंग टू वन्स पॅशन. तर तुम्ही अतिशय सुदैवी आहात, अतिशय नशीबवान आहात की तुम्हाला अतिशय तुमच्या आवडीचा असा व्यवसाय तुम्हाला मिळालेला आहे. तर खरंच त्या ठिकाणी आपल्या आवडीचा व्यवसाय मिळाला तर त्या ठिकाणी कोणते फायदे असतात आपल्या आवडीच्या व्यवसायाचे ते सांगा. प्लीज गाईड वन स्टुडंट्स ऑन द प्रॉस्पेक्ट्स ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड हाऊ टू प्रोसीड अबाउट इट. तर आम्हाला मुलांना गाईड करा, थोडंसं मार्गदर्शन करा की त्या ठिकाणी पर्यावरणशास्त्राचा अभ्यास जो आहे त्याला नेमकं काय भविष्य आहे आणि कशा पद्धतीने आम्ही पर्यावरणशास्त्राकडे वळू शकतो त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. तर अशा पद्धतीने आपण 8 ते 10 प्रश्न तयार करू शकता. आणि शेवटी जो आपल्याला जे कन्क्लुजन करायचं आहे. फ्रेंड्स, मिस्टर पुरंदरे हॅज ओन अ नंबर ऑफ अवॉर्ड्स फॉर हिज वर्क इन द फील्ड ऑफ प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट ॲज वेल ॲज अ रायटर. प्लीज गिव्ह हिम अ बिग हँड. तर पुरंदरेंचं आपण टाळ्या वाजवून त्या ठिकाणी आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया, कारण त्यांना अनेक प्रकारचे
पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांच्या पर्यावरणशास्त्रातल्या त्या अभ्यासाबद्दल, आणि त्यांना आपण टाळ्या वाजवून त्यांना एक सन्मान जो आहे तो देऊया. थँक्यू सर फॉर स्पेंडिंग टाईम विथ अस. तर आपण त्यांचे आभार मानूया. सर, तुमचे अतिशय आभारी आहे की तुम्ही इथे आलात आणि तुमचा अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिलात. त्याबद्दल आम्ही अतिशय मनापासून तुमचे आभारी आहोत. शेअरिंग युअर एक्सपिरियन्सेस अँड गायडिंग अस टू प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट. तर तुमचे अनुभव तुम्ही सांगितले त्याबद्दल आम्ही अतिशय मनापासून आपले आभार मानतो, आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच प्रयत्न करू की पर्यावरणासाठी काहीतरी आमचा एक सहभाग जो आहे तो देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्स अलॉट सर. तर या पद्धतीने 8 ते 10 प्रश्न आपण तयार करू शकतो. पुढे आपण जाऊया. इमॅजिन यू हॅव विजिटेड द जंगल्स ऑफ नागरहोल. राईट अ रिपोर्ट टू बी पब्लिश ऑन युअर कॉलेज मॅगझिन इन अ लोकल न्यूजपेपर. तर कल्पना करा की तुम्ही नागरहोलच्या ह्या जंगलाला भेट दिलेली आहे, आणि तुमच्या कॉलेज मॅगझिनसाठी तुम्हाला एक रिपोर्ट रायटिंग करायचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने ती ट्रिप केली, त्याबद्दल एक व्हिजिट तुमची कशी झाली, एक रिपोर्ट रायटिंग या ठिकाणी बनवायची आहे. ती मी थोडक्यात त्या ठिकाणी सांगतो आहे. तर आपण एक टायटल त्या ठिकाणी रिपोर्ट रायटिंगला देऊया. व्हिजिट टू जंगल्स ऑफ नागरहोल असं आपण त्या ठिकाणी वरती टायटल दिलेलं आहे, आणि आपण सुरुवात करूया. आपण आपलं एक नाव त्या ठिकाणी मेन्शन करूया, आणि रिपोर्ट जो आहे द NCE युनिट ऑफ XYZ कॉलेज प्लॅन अ व्हिजिट टू द जंगल्स ऑफ नागरहोल. तर NCE युनिटच्या कॉलेजच्या NCE युनिटने आमच्या प्लॅन केला की त्या ठिकाणी नागरहोलच्या जंगलाला त्या ठिकाणी एक व्हिजिट जी आहे, भेट जी आहे ती द्यायची. ओनली 25 स्टुडंट्स वेर अलाउड टू गो ऑन फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस. तर फक्त 25 मुलं जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी त्यांना परवानगी दिली होती, आणि प्रथम येईल त्याला प्रथम प्रवेश या तत्वावर त्या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतला होता की पहिले 25 मुलं जे येतील त्यांना आम्ही प्रवेश देऊ. द कॉलेज हॅड अरेंज अवर स्टे इन अ ब्युटिफुल रिसोर्ट इन द विसिनिटी ऑफ द जंगल. आमच्या कॉलेजने त्या ठिकाणी छान असा एक छोटंसं रिसोर्ट त्या ठिकाणी जवळचंच रिसोर्ट घेतलं होतं की जे जंगलाच्या जवळ होतं. द प्रोग्राम वॉज चेक डाऊन बाय आवर कॉलेज NCE कोऑर्डिनेटर मिस्टर प्रशांत कुलकर्णी. तर आमचे जे कोऑर्डिनेटर होते, समन्वयक होते मिस्टर प्रशांत कुलकर्णी यांनी तो प्रोग्राम जो आहे तो तयार केला होता. विथ द हेल्प ऑफ आवर टूर गाईड वी रिच अराउंड 8 PM ॲट नाईट. तर आमच्या टूर गाईडच्या मदतीने आम्ही 8 वाजता त्या ठिकाणी रात्रीला नागरहोलला पोहोचलो. हॅड अर्ली डिनर अँड मेन टू स्लीप सिन्स द नेक्स्ट डे वॉज गोइंग टू बी अ बिझी डे फॉर अस. आम्ही लवकरच त्या ठिकाणी जेवण केलं, झोपलो, आणि कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पूर्ण दिवस आमचा त्या ठिकाणी व्यग्र होता. इट वुड बी आवर फर्स्ट डे ऑफ द व्हिजिट द जंगल. कारण पहिल्याच दिवस त्या ठिकाणी आमच्या जंगल भेटीचा होता. द नेक्स्ट मॉर्निंग वी स्टार्टेड आवर जर्नी इन अ बस टू द जंगल. पहिल्याच दिवशी आम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रवासाला प्रारंभ केला त्या जंगलातल्या. आवर टूर गाईड इन्फॉर्म अस दॅट द नेम नागरहोल केम फ्रॉम 2 वर्ड्स नागा. तर आमच्या टूर गाईडने आम्हाला सांगितलं, तर पहिली माहिती त्याने जी अतिशय पुरवलेली आहे, नागरहोल हे नाव का पडलं, तर नागरहोलचा अर्थ आहे नागा मीन्स स्नेक म्हणजे साप, अँड होल मीन्स स्ट्रीम म्हणजे प्रवाह. दिस पार्क इज ऑल्सो नोन ॲज राजीव गांधी नॅशनल पार्क. तर या ठिकाणी सापांची एक वस्ती होती, आणि सापांच्या वस्तीमुळे त्या ठिकाणी नागरहोल असं नाव त्या ठिकाणी सापांचं बीड या अर्थाने हे नाव पडलं आहे. दिस पार्क इज ऑल्सो नोन ॲज अ राजीव गांधी नॅशनल पार्क. ह्याच पार्कला, नागरहोलच्या पार्कला राजीव गांधी नॅशनल पार्क असं सुद्धा म्हणतात. While going by the bus, we saw elephants, cheetah, सांबर, डिअर रोमिंग अराउंड द पार्क पीसफुली. तर आम्ही ज्या वेळेला त्या जंगलामध्ये प्रवेश केला त्या बसमधनं, त्यावेळेला आम्ही अनेक प्राणी बघितले. त्यात काही हत्ती होते, चित्ता होते, सांबर होतं, हरिण होते. दे सीम टू बी यूज टू टुरिस्ट व्हिजिटिंग द प्लेस अँड सो आवर बस डिड नॉट डिस्टर्ब देअर फ्रीडम ऑफ मुवमेंट. तर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं एक वसतिस्थान असल्याकारणाने आम्ही त्या ठिकाणी त्यांना कुठलाही डिस्टर्ब न करता आम्ही शांतपणे त्यांचा एक जो नजारा आहे तो बघितला. आवर टुरिस्ट गाईड टोल्ड अस दॅट नागरहोल हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज द 37 टायगर रिझर्व्स ऑफ इंडिया. तर आमचे टुरिस्ट गाईड असंही म्हणाले की त्या ठिकाणी नागरहोल जे आहे ते 37वे वाघांसाठी संरक्षित असं उद्यान म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. ही वॉज टेलिंग अस दॅट इफ वी आर लकी वी वुड सी बेंगाल टायगर. त्याने आम्हाला हेही सांगितलं की जर आपण नशीबवान असू तर आपण बेंगाल टायगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल जरूर. इंडियन लेओपार्ड, स्ट्राईप हायना, स्लोथ बियर विच आर समटाईम्स स्पॉटेड इन द पार्क. आणि जर नशीबवान असू तर त्या ठिकाणी आपण चित्ते, त्या ठिकाणी स्लोथ बियर आपण पाहायला मिळेल. आपल्याला जर दिसलं तर ते आपण ते निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. फॉर द सेक ऑफ अन ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स वी वर प्रेइंग टू हॅव अ लुक ॲट एनी वन ऑफ देम ॲट लिस्ट. आणि आम्ही अतिशय देवाला प्रार्थना करत होतो
निश्चितच एखादा प्राणी त्या ठिकाणी दिसावा आणि एक आनंद त्या ठिकाणी त्याचा आम्हाला मिळावा. बट ऑन द फर्स्ट डे लक डिड नॉट फेवर अस टू हॅव अ ग्लिम्स ऑफ एनी वन ऑफ देम. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी पहिल्या दिवशी कुठलीही झलक आम्हाला पाहायला मिळाली नाही. नागरहोल जंगल इज ऑल्सो फेमस फॉर सँडलवूड अँड टीकवूड. तर अतिशय फेमस आहे हे जंगल जे आहे ते चंदनाचं लाकूड आणि टीकूड जे आहे त्यासाठी फेमस आहे. ऑन आवर वे टू द जंगल वी सॉ मेनी ऑफ दिस ट्रीज. तर असे अनेक झाडं आम्ही त्या ठिकाणी आमच्या मार्गात बघितले. द गाईड ऑल्सो इन्फॉर्म अस दॅट फ्रॉम दिस टू ट्रीज द कर्नाटका स्टेट गव्हर्नमेंट अर्न्स अ गुड अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू. तर त्यांनी हेही सांगितलं की कर्नाटका गव्हर्नमेंट त्या ठिकाणी अतिशय चांगला पैसा या ठिकाणी मिळवतं ह्या लाकडापासून. ही ऑल्सो टोल्ड अस टू बाय सँडलवूड स्टिक्स ॲज सुवेनियर फ्रॉम द विलेज बाजार. तर त्याने हेही सांगितलं की इथे जो बाजार भरतो या बाजारातून आपण चंदनाचं लाकूड जर घेतलं तर आपल्याला एक स्मरण म्हणून त्या ठिकाणी आपण घ्यायला हरकत नाही. द नॅचरल ब्युटी ऑफ द जंगल इज ब्रीड टेकिंग. खरोखर त्या जंगलाची जे सौंदर्य होतं ते अतिशय श्वास रोखायला लावणारं होतं. वी सॉ स्मॉल स्ट्रीम्स, हिल्स, व्हॅलीज अँड वॉटरफॉल. तर आम्ही छोटे छोटे पाण्याचे प्रवाह बघितले, त्या ठिकाणी काही टेकड्या बघितल्या, धबधबे बघितली. अँड अ सरप्राईज वॉज वेटिंग फॉर अस ऑन आवर व्हिजिट ऑन द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी मात्र त्या ठिकाणी एक आश्चर्य वाट पाहत होतं. वी सॉ अ बेंगाल टायगर सिटिंग क्वाइटली ऑन द बँक ऑफ अ स्ट्रीम. तर आम्ही त्या ठिकाणी बेंगाल टायगर पण बघितला की जो त्या नदीच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी बसलेला होता. आय वॉज इम्प्रेस्ड टू सी द मॅजेस्टी ऑफ द ॲनिमल इन इट्स नॅचरल हॅबिटॅट. तर त्या अतिशय छान असं त्याचं जे ऐश्वर्याशाली असं दृश्य बघून अतिशय आनंद वाटला. वी ऑल वेर व्हेरी एक्सायटेड बट आवर गाईड इन्स्ट्रक्टेड अस टू मेंटेन सायलेन्स अँड नॉट डिस्टर्ब द वाईल्ड लाईफ. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो पण आमच्या गाईडने सांगितलं की कृपया करून त्या ठिकाणी कुठेही गोंगाट करू नका, गोंधळ करू नका, कारण हे वन्यजीवांचं हे स्थान आहे, म्हणून त्या ठिकाणी शांत राहावं असं त्याने आम्हाला आवाहन केलं. वी ऑल्सो सॉ मेनी लंगूर्स हँगिंग फ्रॉम द ट्री. अनेक लंगूर पण आम्ही बघितले. सम जम्प ऑन द टॉप ऑफ आवर बस बट डिड नॉट हार्म अस इन एनी वे. तर काही जे माकडं होते ते आमच्या बसवर पण आली पण त्यांनी आम्हाला कुठलाही त्रास दिला नाही. देर वेअर व्हरायटी ऑफ बर्ड्स बट वी कुड नॉट रेकग्नाइज मोस्ट ऑफ देम. खूप अशी जी पक्ष्यांच्या अनेक जाती आम्ही बघितल्या पण आम्हाला त्यातल्या काही जाती काही ओळखीच्या वाटल्या नाही. ॲज इट वॉज नॉट सेफ टू स्टे आउट ऑफ द बस फॉर अ लाँग टाईम बर्ड वॉचिंग वॉज नॉट पॉसिबल. कारण जास्त वेळ त्या ठिकाणी बसच्या बाहेर थांबणं अशक्य होतं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही जास्त वेळ घालवला नाही. द ट्रायबल्स हू लिव्ह इन द जंगल आर कॉल्ड जेनू करुबाज. आणि त्या जेनू करुबाज नावाचे हे असे काही तिथले जे आदिवासी लोक होते ते पण आम्हाला त्या ठिकाणी भेटले. दे आर मेनली हनी गॅदरर. त्यातले प्रमुख जे लोक होते की ते मध गोळा करणारे होते. जेनू मीन्स हनी इन कन्नडा. द ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट इज अ मेजर प्रॉब्लेम इन दिस जंगल ॲज वाईल्ड ॲनिमल्स रेड द ह्युमन हॅबिटेशन. तर ह्या ठिकाणी जे वन्य जमात आहे, वन्य प्राणी आहेत हे मानवी वस्तीवर हल्ला करणारे आहेत. द कर्नाटका गव्हर्नमेंट इज टेकिंग स्टेप्स लाईक सोलार फेन्सिंग, डिगिंग द ट्रेंचेस फॉर द सेफ्टी ऑफ द ट्रायबल. तर या ठिकाणी कर्नाटका गव्हर्नमेंटने अनेक प्रकारचे उपाययोजना केलेल्या आहेत की त्या ठिकाणी सोलार फेन्सिंग जे आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारं कुंपण त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. शिवाय काही ठिकाणी खंदकं करण्यात आलेली आहे की जेणेकरून त्या ठिकाणी या आदिवासी लोकांचं संरक्षण त्या ठिकाणी व्हावं. आवर एक्सपिरियन्स इन द नागरहोल जंगल वॉज अ मेमोरेबल वन. वी डीड अ बिट ऑफ ट्रेकिंग ऑल्सो. तर अतिशय सुंदर असा अनुभव त्या ठिकाणी, अतिशय अविस्मरणीय असा अनुभव आम्ही त्या ठिकाणी एन्जॉय केला. ट्रेकिंग पण आम्ही त्या ठिकाणी केलं. मोस्ट इम्पॉर्टंटली वी हॅड अ गुड ट्रेनिंग ऑफ हाऊ टू स्टे टुगेदर. सगळ्यात महत्त्वाचं काय ते एकत्र कसं राहावं याचं ट्रेनिंगसुद्धा आम्हाला मिळालं. एन्जॉय ट्रॅव्हलिंग इन अ ग्रुप अँड कोऑपरेट विथ वन अनादर. आणि कसं प्रवासाचा आनंद घ्यावा, एकमेकांना कसं सहकार्य करावं हे पण आम्हाला ह्या ट्रिपमधनं शिकायला मिळालं. दीज वेर द बोनसेस अपार्ट फ्रॉम बिंग सो क्लोज टू नेचर अँड वाईल्ड लाईफ. खरंच एक निसर्गाच्या सानिध्यातला हा दिवस अतिशय अविस्मरणीय होता आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही हे एन्जॉय केलं. असा एक रिपोर्ट जो आहे तो आपण या ठिकाणी बनवलेला आहे. पुढे आपण जाऊया. शाज हॅज कॉन्ट्रीब्युटेड टुवर्ड्स कन्झर्विंग द वाईल्ड ॲनिमल्स अँड देअर हॅबिटॅट. तर या ठिकाणी शाज जे आहेत त्यांनी खूप त्या ठिकाणी मोठं असं योगदान दिलेलं आहे वन्य प्राणी आणि त्यांचा जो अधिवास आहे तो जपण्यासाठी. युअर कॉलेज हॅज डिसाइडेड टू स्प्रेड द मेसेज इन द सोसायटी अँड अरेंज अ रॅली. तर तुमच्या कॉलेजने अशा पद्धतीने एक सोसायटीमध्ये एक मेसेज तुम्हाला पोचवायचा होता. त्यासाठी एक रॅली जी आहे ती आपण आयोजित केलेली आहे.
प्रिपेअर अँड अपील टू एन्श्युअर मॅक्झिमम पार्टिसिपेशन इन्फॉर्मिंग अबाउट द डे डेट अँड अदर रिलेव्हंट डिटेल्स. तर आपल्याला एक रॅली जी आहे त्या रॅलीविषयीचं एक अपील रायटिंग जे आहे ते करायचं आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण कसं आपण ती लोकांना त्याच्यात एक प्रकारचा ज्याला आपण आव्हान म्हणतो, ज्याला आपण विशिष्ट प्रकारचं अपील म्हणतो, ते अपील कसं केलेलं आहे त्याचं छोटंसं एक अपील रायटिंग करायचं आहे. तर अपील रायटिंग आपण त्या ठिकाणी बनवायचं आहे. त्यानंतर नेचर इज अ ग्रेट टीचर अँड अ गाईड. नेचर अतिशय एक चांगला शिक्षक आहे, चांगला मार्गदर्शक आपला आहे. कंप्लीट द माइंड मॅप ॲज इन्स्ट्रक्टेड ॲज पर द टायटल कन्सेप्ट. तर ह्या ठिकाणी हा जो माइंड मॅप आहे आपल्याला बनवायचा आहे. नेचर टीचर्स. निसर्ग आपल्याला काय काय शिकवतो, तर मोस्ट इम्पॉर्टंटली नेव्हर टू स्टॉप डिस्कवरिंग. त्या ठिकाणी कधीही शोध थांबवायचा नाही, कधीही अथकपणे शोध जो आहे तो चालू ठेवावा असं त्याने सांगितलेलं आहे. तर आपल्याला काही असे हे जे भाग आहे ते पूर्ण करायचे आहेत. तर निसर्ग आपल्याला अजून काय शिकवतो, तर निसर्ग आपल्याला पेशन्स शिकवतो. सगळ्यात महत्त्वाचा संयम माणसाने ठेवायला पाहिजे. पेशन्स जो आहे तो शिकवतो. निसर्ग आपल्याला कोऑपरेशन, आपण सहकार्याने राहावं, लिव्ह अँड लेट लिव्ह, सहकार्य करावं, हे आपल्याला निसर्ग शिकवतो. आणि नंतर आहे निसर्ग आपल्याला त्या ठिकाणी शिकवतो स्ट्रेंथ, ताकद जी आहे, वेदरिंग द स्टॉर्म. तर निसर्गामध्ये एक वेगळी ताकद असते. तर निसर्गाला आपण काही कधीही चॅलेंज करू शकत नाही. तो आपल्याला चॅलेंज करेल, आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही. पण अशा एक निसर्गातली ताकद जी आहे, ती ताकद कशी असावी निसर्गाची, तेही आपल्याला निसर्ग शिकवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं लिसनिंग विथ कॉन्सन्ट्रेशन. तर अशा निसर्गाला आपण त्या ठिकाणी ऐकावं, त्याला श्रवण करावं. प्रत्येक पक्षी, प्रत्येक प्राणी, प्रत्येक निसर्गातला घटक जो आहे तो काहीतरी सांगत असतो, त्याला नीट ऐकावं. आणि निसर्गाचं संरक्षण करणं हे आपल्या हातात आहे. त्या पद्धतीने पेशन्स महत्त्वाचा आहे, कोऑपरेशन महत्त्वाचं आहे, ताकद महत्त्वाची आहे, कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. ते सगळं शिकवण्याचं काम त्या ठिकाणी निसर्ग आपल्याला करत असतो. आणि लास्ट याच्यामध्ये आलेलं आहे सर्व द नेट अँड ऑप्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट द कॉन्झर्वेशन वर्क डन बाय द साज. तर साज जे आपले आहे यांनी थोडंसं आपण नेट सर्पिंग करायचं आहे आणि त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती गोळा करायची आहे. प्रिपेअर पोस्टर्स टू इन्स्पायर ऑदर अँड डिस्प्ले देम ऑन युअर कॉलेज नोटीस बोर्ड. तर अशा प्रकारे त्यांची माहिती गोळा करून त्या ठिकाणी काही पोस्टर्स आपल्याला तयार करायची आहेत आणि आपल्या शाज यांच्या कामाबद्दल त्या ठिकाणी जी माहिती आहे ती मुलांपर्यंत पोचवायची आहे. आणि हे संपूर्ण पोस्टर्स जे आहेत ते डिस्प्ले करायचे आहेत, ते लावायचे आहेत आपल्या कॉलेज नोटीस बोर्डला. आणि मुलांना त्या ठिकाणी उद्युक्त करायचं आहे की आपण पण निसर्ग अभ्यासाकडे वळावं आणि त्या पद्धतीने शाज यांचं कार्य जाणून घ्यावं, हे अपील त्या ठिकाणी करायचं आहे. आणि लास्टमध्ये त्या ठिकाणी आले फाइंड आउट द इन्फॉर्मेशन अबाउट द क्वालिफिकेशन अँड एलिजिबिलिटी रिक्वायर्ड इन द प्रोफेशन्स रिलेटेड टू वाईल्ड लाईफ सच ॲज. तर आपल्याला काही माहिती गोळा करायची आहे, त्या काय पात्रता लागते, काय त्या ठिकाणी इलिजिबिलिटी लागते, काय शैक्षणिक पात्रता लागते आणि काय शारीरिक पात्रता लागते, रिक्वायर्ड इन द प्रोफेशन्स रिलेटेड टू वाईल्ड लाईफ. तर वन्य जमातीबद्दल किंवा वन्य जीवनाबद्दल त्या ठिकाणी जर काही व्यवसाय करायचे असतील तर त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं, काय पात्रता लागते, काय त्या ठिकाणी आवश्यक असतं. तर फॉरेस्ट ऑफिसर बनायचं असेल, रेंजर बनायचं असेल तर काय त्या ठिकाणी आपण जसं ज्याला आपण DFO RFO म्हणतो, त्या ठिकाणी अतिशय मोठे पदं आहेत. MPSCच्या माध्यमातून महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून ह्या परीक्षा देता येतात आपल्याला. त्यासाठी त्या ठिकाणी BA, BSc, BCom ही क्वालिफिकेशन पदवी जी आहे, पदवीनंतर ह्या परीक्षा आपण देऊ शकतो. एन्व्हायरमेंटलिस्ट जे आहे, पर्यावरण अभ्यासक म्हणण्यासाठी काय लागतं त्या ठिकाणी, आता आपल्याकडे एन्व्हायरमेंटल सायन्स नावाचा भाग त्या ठिकाणी BScला पण आहे. आणि पर्यावरणासंदर्भातला आपल्यालासुद्धा आता पर्यावरण आपण अभ्यासत असतो. टूर मॅनेजरसाठी आपण त्या ठिकाणी काय अलीकडे याला पण अतिशय चांगली संधी आहे, चांगले प्रॉस्पेक्ट आहे. तर टूर मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी आपण काम करू शकतो. त्यासाठी काय काय कोणती पदविका त्या ठिकाणी घ्यावी लागते ते महत्त्वाचं आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफरसाठी काय क्वालिफिकेशन आहे. जिओलॉजिस्ट जो आहे, ज्याला आपण मृदा जी आहे, मृदा अभ्यास करणारा, मृदा ज्याला आपण म्हणतो किंवा माती, मृदा. तर हे जिओलॉजिस्ट कशा पद्धतीने तयार होऊ शकतात. आणि जर आपण BSc जिओलॉजी जर घेतलं तर मृदाशास्त्र जे आहे त्याच्यात आपण BSc करू शकतो, MSc करू शकतो. त्यात त्या ठिकाणी पुरातत्व भाग जो आपला आहे, ज्याला आपण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो, त्यामध्ये सुद्धा आपल्याला जॉब मिळू शकतात. तर
काय काय त्या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही आपल्याला काम करायचं असेल तर यू हॅव टू कम्प्लीट फर्स्ट graduation. After graduation, you can do the diploma in various sectors, and after completing PG or after completing graduation, you can have such kind of job. So, first of all, you have to work hard for that, and after choosing your own potential, our own capacity, our own strength, you can get one best job. But for that purpose you have to work hard. तर कष्ट हे अतिशय महत्त्वाचे असतात. कुठलाही व्यवसाय निवडा, त्या व्यवसायात आपल्याला मोठं व्हायचं असेल तर कष्ट हे अतिशय महत्त्वाचे असतात. आणि आपण काय क्वालिफिकेशन त्या ठिकाणी तयार करतो, कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये पुढे जायचं आहे ते आपण ठरवलं पाहिजे. तर हे काही व्यवसाय या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण तिथे काय करू शकतो त्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. इथे आपला जो अभ्यास आहे, इथे जो आपला टॉपिक आहे इथे संपलेला आहे आणि इंटू द वाईल्ड हा आपण इथे संपलेला आहे. वी टर्न टू अवर नेक्स्ट पार्ट. थँक्स अ लॉट.